ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय हे पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मग अशी नव्हतं हे रेकॉर्डिंगमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं मार्केट अप ट्रेंडमध्ये, ठीक आहे. मग हा अप ट्रेंड कशावरून आहे, तर मार्केटमध्ये काय झालंय, हा जो प्रिव्हियस हाय आहे, हा जो प्रिव्हियस हाय आहे त्याच्यापेक्षा हा नवीन हायर हाय लावत गेले मार्केट दरवेळेस, ठीक आहे. म्हणून आपण ह्याला अप ट्रेंडमध्ये म्हणतो, ठीक. तसंच हा अप ट्रेंडमध्ये असताना सुद्धा मार्केट, हा अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे आणि मार्केट चाललंय कसं, ही रनची वेव, ही पुलबॅकची वेव, ही रनची, ही पुलबॅकची, ही रनची आणि ही पुलबॅकची. आणि तुमचा सगळ्यांचा प्रश्न काय होता की मार्केटमध्ये, मार्केट इथं असताना आता इथून पुलबॅकची वेव, ही जी रनची वेव आहे, ही लास्ट वेव कोणती आहे, रनची वेव. ही लास्ट वेव कधी संपणार आहे, पहिला प्रश्न काय, रनची वेव कधी संपणार, ठीक. दुसरा प्रश्न, पुलबॅक कधी सुरू होणार, म्हणजे पुलबॅक सुरू झाला हे कन्फर्म कधी होणार, ठीक. परत पुलबॅक अशा कोणत्या स्पॉटला पोहोचल्यानंतर तिथून पुलबॅकची वेव थांबेल आणि तिथून पुन्हा रनची वेव कंटिन्युअसली सुरू होईल. म्हणजे असा जर पुलबॅक इथून यायला लागला तर तो कुठं गेल्यानंतर थांबेल आणि पुन्हा रनची वेव सुरू होईल मार्केटमध्ये, हा एक प्रश्न आहे, ठीक आहे. तर बघा, आपण आतापर्यंत काय काय शिकवलं मार्केटमध्ये तुम्हाला. सगळ्यात अगोदर आपण मार्केटचं स्ट्रक्चर ओळखायला शिकवलं, मार्केटचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरनुसार हा ट्रेंड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. ते कसं समजलं आपल्याला, मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस एक नवीन हाय लागतो, ठीक. मग आता प्रत्येक ट्रेंडवर मी नाही सांगणार, आज एकच कोणता तरी ट्रेंड सांगणार, कारण की आपण अख्खा कोर्स रिपीट करायला लागलो, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह ट्रेंड म्हणजे, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मार्केटचं म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन हायर हाय बनवत जाणे आणि हायर लोज बनवत जाणे. हायर हायर हाय कोणता असतो, हा हाय आहे, हा हायर आहे, हा लो आहे, हा हायर लो आहे. या लो पेक्षा हा हायर प्राइसला आहे म्हणून हा हायर लो असेल, ठीक. आणि हा हायर हाय असेल. बघा, पहिली गोष्ट झाली स्ट्रक्चर. दुसरी गोष्ट आपण काय सांगितली मार्केटमध्ये, सपोर्ट, ठीक आहे, किंवा ट्रेंड लाईन. आपण काय सांगितलं, ट्रेंड लाईन किंवा सपोर्ट लाईन सांगितली मार्केटमध्ये. मग त्या कोणकोणत्या प्रकारच्या होत्या, तर त्यामध्ये आपण एक सांगितली, बघा, एक सांगितलं आपण डायनॅमिक, ठीक आहे. आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करताना काय सांगितलं होतं, मिनिमम 2 पॉईंट ड्रॉ झाले पाहिजे, म्हणजे 2 पॉईंट कनेक्ट करून आपण एखादी ट्रेंड लाईन मारू शकतो. तसंच मी डायनॅमिक सपोर्टसाठी, डायनॅमिक सपोर्ट ड्रॉ करण्यासाठी काय सांगितलं, ज्या 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 प्लेसवरती, बघा, ज्या प्लेसवरती ज्या एरियामध्ये प्राइस सपोर्ट घेऊन वारंवार आपला ट्रेंड कंटिन्यू करते, तिला आपण काय म्हणणार, डायनेमिक सपोर्ट, ठीक आहे. या डायनेमिक सपोर्टवरती येत असताना आपण काय सांगितलं होतं, तिसरा पॉईंट सांगितला होता की मार्केटमध्ये सिनॅरिओ, बघा, मार्केटमध्ये आपण सांगितलेले काही सिनॅरिओज. सिनॅरिओ मध्ये काय सांगितलेलं, तर डायनेमिक सपोर्टवरती ज्यावेळेला प्राइस सपोर्ट घेते त्यावेळेला त्या एरियाला आपण काय म्हणतो, S1 म्हणणार, ठीक आहे. हे जे काही सगळे पॉईंट असतील हे S1 असतील. हे S1 चा सिनेरिओ काय सांगतो आपल्याला, मार्केटमध्ये विथ द ट्रेंड एंट्री भेटेल, ठीक आहे. त्यानंतर ह्या सिनेरिओ मध्ये आपण किती सांगितले, 5 प्रकारचे सिनेरिओ सांगितले होते. बघा, पहिला सांगितला S1, जिथून विथ द ट्रेंड एंट्री भेटेल आपल्याला. दुसरा सांगितला होता S2 काय सांगितला, ज्या वेळेला मार्केट प्रिव्हियस हायला ब्रेक करेल त्यावेळेला मार्केट अशा एका एरियामध्ये पोहोचेल, अशा एका लोकेशनला जाईल ज्याला आपण S2 म्हणू. त्या S2 चं वैशिष्ट्य काय असेल,
तर तिथं गेल्यानंतर प्राइसमध्ये प्रॉफिट बुकिंग येणार. दुसरी गोष्ट, त्या एरियातून अपोजिट ऑफ द ट्रेंड अशा प्रकारची एंट्री भेटू शकते आपल्याला तिथून, जी की पुलबॅकची एंट्री आपण म्हणू. ठीक. त्यानंतर तिसरं लोकेशन आपण काय ठरवलेलं, जर प्राइस बघा, जर प्राइस एका चॅनलाइज मॅनरमध्ये जात असेल आणि प्राइस काही वेळा काय करेल, प्रत्येक वेळेला S1 S2 S1 S2 अशी न जाता कधीतरी प्राइस काय करेल, प्रिव्हियस वेव्हच्या 50% पर्यंतचा एखादा पुलबॅक घेईल. ठीक आहे. प्रिव्हियस वेव्हपर्यंतचा प्रिव्हियस वेव्हच्या 50% पर्यंतचा एखादा पुलबॅक घेईल. तिथं काही वेळासाठी कन्सोलिडेट होईल आणि इथून प्राइस काय करेल, पुन्हा आपला ट्रेंड कंटिन्यू करेल, किंवा सेम सिनेरिओमध्ये इथं हा आडवी लाईन म्हणजे पुन्हा आपण कन्सोलिडेशन फेस म्हणू, इथून पुन्हा खालच्या साईडला पण जाईल. म्हणजे प्राइस अशा ठिकाणाहून जिथून जिथून मूव्ह होते असे आपण काही पॉईंट्स काढले. ठीक. आणि त्या सिनेरिओजना आपण नावं दिली. बघा, ठीक आहे. तर हे जे लोकेशन असणार आहे आपलं, प्रिव्हियस वेव्हच्या 50% पर्यंत, किंवा एखाद्या चॅनलाइज मॅनरमध्ये प्राइस चालली, एखाद्या चॅनलमध्ये प्राइस चालली, त्या चॅनलच्या मध्यामध्ये. ठीक आहे. किंवा प्राइसनं बॉटमवरून पिकअप तर झाले, परंतु प्रिव्हियस हाय ब्रेक नाही केला, पण अगोदरच प्रिव्हियस हायच्या अगोदरच कुठेतरी प्राइस रेंजमध्ये, इंटरनल रेंजमध्ये, तुम्हाला मेजर आणि इंटरनल तुम्हाला मी दोन्ही शिकवले. ठीक. मग या इंटरनल मध्येच कुठेतरी प्राइस काय करायला लागले, कन्सोलिडेट व्हायला लागली. मग अशा लोकेशनला, अशा इथून जो बाईंगचा सिनेरिओ येईल किंवा सेलिंगचा सिनेरिओ येईल, ह्याला आपण S3 म्हटलंय. ठीक आहे. मला वाटतं एवढं रिव्हिजन सफिशियंट आहे S3 बद्दल. बरोबर आहे, समजलं तुम्हाला हे? बोला. हो सर. ठीक आहे. बघा, मग त्यानंतर प्राइसमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, या चॅनलला प्राइस काय करेल, कधी कधी बघा, प्राइस काय करेल, अशा पद्धतीने प्राइस चालली. ठीक आहे. प्राइस कधी कधी ब्रेकआउट करेल, आणि ब्रेकआउट केल्यानंतर प्राइस काय करेल, एक रिटेस्ट करेल. ठीक आहे. आणि रिटेस्ट करून प्राइस पुन्हा अपसाईडला मूव्ह होईल. बघा, हा एक एंट्रीचा सिनेरिओ असू शकतो. आपण हा एंट्रीचा सिनेरिओ बघितला, याला आपण काय नाव दिलं, S3. S3चं वैशिष्ट्य काय सांगितलं मी तुम्हाला, प्री ब्रेकआउट एंट्री. इथून S3च्या झोनमधून आपल्याला काय भेटेल, प्री ब्रेकआउटच्या एंट्री भेटतील. ठीक आहे. प्री ब्रेकआउटची एंट्री म्हणजे कशा असतील, तर प्री ब्रेकआउटची एंट्री एकतर बाय साईडला पण असेल, सेल साईडला पण असेल, पण ती काय करेल, प्रिव्हियस हाय किंवा लोला 100% ब्रेक करेल. लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्या S3च्या एंट्री असतील त्या तुम्हाला एक ब्रेकआउट देतील. बरोबर. म्हणून आपण S1 ला काय म्हटलं, विथ द ट्रेंड. S2 ला काय म्हटलं, प्रॉफिट बुकिंग एरिया किंवा अपोजिट ऑफ द ट्रेंडचा एंट्रीचा सिनेरिओ. आणि S3 ला काय बोलतोय, प्री ब्रेकआउट एंट्री झोन. ठीक आहे. त्यानंतर S4 मी तुम्हाला काय सांगितला, हा झाला S4 काय करतोय, ब्रेकआउट आणि रिटेस्ट. लक्षात घ्या. ब्रेकआउट करून प्राइस काय करेल, कधी पुन्हा हा चॅनल ब्रेक झाला, प्राइस पुन्हा S1 वरती आली का नाही आली, किंवा S3 मध्ये आली का नाही आली, पण इथून प्राइस मूव्ह होऊ शकते. तुम्ही आजपर्यंत जे मार्केटचं चार्ट बघितलंय, हे स्क्रिप्ट बघितल्या वेगवेगळ्या, त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला असं कुठेतरी झालेलं दिसत असेल. ठीक आहे. की प्राइस इथून गेलेली आहे अशा पद्धतीनं, आणि इथं हा ब्रेकआउट केला आणि प्राइसने इथून रिटेस्ट करून प्राइस वरती निघून गेली. ठीक आहे. मग हा जो रिटेस्ट असेल, तो रिटेस्ट कुठं असू शकतो, तर S4 एरियामध्ये असू शकतो.
तो S4 कधी कन्सिडर केला जाईल मला सांगा. इथं कन्फ्युजन होण्यासारखा पार्ट दोन आहेत यामध्ये. काय दोन आहेत? प्राइस लक्षात घ्या. प्राइस आपली ज्या वेळेला S2 एरियामध्ये असते बघा, या एरियाच्या वरती गेल्यानंतर म्हणजे या एरियाच्या म्हणजे कोणत्या, प्रिव्हियस हायला ब्रेक करून प्राइस ज्या वेळेला वरती जाईल, ठीक आहे, ब्रेकआउट देईल, त्यावेळेला प्राइस कुठं पोहोचली, S2 मध्ये पोहोचली. पण जर प्राइस S2 मध्ये पोहोचून इथं जर रिटेस्ट करत असेल आणि हा प्रिव्हियस हाय, लक्षात घ्या प्रिव्हियस हाय कोणता होता, S2 मध्ये गेली तेव्हा हा होता, आणि त्यानंतर ज्यावेळी प्राइस रिटेस्ट करून हा रिटेस्ट करण्याच्या अगोदरचा जो हाय आहे तो ब्रेक करेल, त्यावेळेला या झोनला आपण S4 म्हणतो. लक्षात घ्या. आलं लक्षात सगळ्यांच्या? S4 ला समजून घ्या, लक्षात घ्या तुम्ही. S4 ला आपण काय म्हणतो? हा, म्हणून आपण S4 ला काय म्हणतात, काय म्हणतो, ब्रेकआउटचा ब्रेकआउट. ब्रेकआउटची एंट्री आपल्याला कुठे भेटते, S4 मध्ये भेटते, आणि ती एंट्री चांगली असते. तिथून एक चांगलं फिबोनाची वरून आपण जर टार्गेट काढलं तर एक चांगलं टार्गेट भेटून जातं आपल्याला. ठीक आहे. जसं आपल्याला S1 मधून एंट्री भेटते विथ द ट्रेंड, तशीच एंट्री विथ द ट्रेंडची S4 मधून सुद्धा भेटते. आणि जर हा हाय नाही काढला तर तोपर्यंत इथं जी काय मुवमेंट होणारी असेल ही इंटरनल असेल ह्याच्या, लक्षात घ्या. ठीक आहे. हा S4 झाला. S5 काय असू शकतो मग, तर S5 सेम आहे बघा इथं. ठीक, ही झाली S5 ची एंट्री. S5 ची एंट्री मग काय सांगते, ब्रेकडाऊन आणि रिटेस्ट. एक्झॅक्टली सेम. ज्या वेळेला इथं प्राइस पहिल्यांदा ब्रेकडाऊन करेल त्यावेळेला प्राइस कुठे पोहोचलेली असेल, S2 मध्ये पोहोचलेली असेल. ठीक आहे. बघा आता इथं काय होतं, हा आपला ट्रेंड आहे त्यामुळे आपण इथं S1 ला कन्सिडर करतोय. ठीक, काय हरकत नाही. ज्या वेळेला प्राइस इथं S1 मध्ये येते किंवा S2 मध्ये येते, S2 मध्ये कुठे येऊ शकते, तर ज्या वेळेला प्राइस मध्ये काय चालू आहे, निगेटिव्ह ट्रेंड चालू आहे. बघा प्राइस मध्ये निगेटिव्ह ट्रेंड चालू आहे. बघा, तर ज्या ज्या वेळेला प्रिव्हियस लो ब्रेक होईल त्या वेळेला प्राइस S2 मध्ये जाईल आणि हा S1 एरिया असेल, हा S1 एरिया असेल, आणि ज्या ज्या वेळेला प्रिव्हियस लो ब्रेक होईल त्या वेळेला प्राइस S2 मध्ये गेलेली असेल. मग सेम एक्झॅक्टली इथे S2 मध्ये जाऊन इथं ज्यावेळेला रिटेस्ट करून खाली जाईल आणि हा ब्रेक होईल त्यावेळेला आपण ह्याला S5 म्हणू शकतो. ठीक, या एरियामधून झालेली एंट्री जी आहे ती S5 ची आहे. मग हा ब्रेकआउट झाल्यानंतर S5 होतो बरोबर, पण इथून काय होतं बघा, मोस्ट ऑफ द टाइम प्राइस पुन्हा हा पुलबॅक घेण्यासाठी येते. त्याला काय म्हणलं जातं, लिक्विडिटी ग्रॅब करणं म्हटलं जातं किंवा लिक्विडिटी स्वीप करणं म्हटलं जातं. लिक्विडिटी कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला मी जस्ट आतापर्यंत बोललोय, समजून सांगितलेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यावर पण एकदा मी समजून सांगेन लिक्विडिटी काय असतं. मी तुम्हाला लिक्विडिटी ऍक्च्युअल समजून सांगितले, फक्त त्या एक्सप्लेनेशनला लिक्विडिटी म्हटलं जातं असं सांगितलेलं नाही तुम्हाला मी. ठीक आहे, पण तिथं जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट मी तुम्हाला सांगितलं होता तीच कन्सेप्ट असते. बघा S5 समजलं तुम्हाला. बघा पुन्हा मार्केटमध्ये आपण जिथं होतो तिथे येतो. ठीक आहे, तर आता आता प्राइस मध्ये आपण कुठं होतो, हे सिनॅरिओ झाले किंवा यांना आपण लोकेशन म्हणू. बघा आपण मूळ प्रश्नावरती येऊ. आपला मूळ प्रश्न काय होता की इथून पुलबॅक सुरू झाला, हे कसं समजणार, बरोबर. यानुसार तुम्हाला आता हे तरी समजलं की प्राइस कुठं आहे, S2 मध्ये आहे. S2 मध्ये काय केलं जातं, पहिली गोष्ट प्रॉफिट बुकिंग, दुसरी गोष्ट इथून पुलबॅकच्या एंट्रीसाठी अपोजिट ऑफ द ट्रेंडच्या एंट्रीसाठी आपण एक सिनॅरिओ शोधू शकतो किंवा एक संधी बघू शकतो. ठीक आहे, मग त्या संधी येत असताना मग आपण काय शिकलो, एंट्री घ्यायला. मार्केटमध्ये आपण एंट्री करायला शिकत असताना त्यासाठी
काही गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या सांगितल्या. त्या काय सांगितल्या होत्या? तर तुम्हाला मी सांगितलेलं हाय कन्फर्म करायला. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं हाय कन्फर्म करणं. ठीक आहे. मग ज्या वेळेला मार्केटमध्ये हाय कन्फर्म होतो त्यावेळेला काय होतं? ज्या वेळेला हाय कन्फर्म होतो बघा, हा अशा पद्धतीने ट्रेंड चालू आहे. ठीक आहे. मग ज्यावेळी मार्केटमध्ये हाय कन्फर्म होतो बघा, हा हाय कन्फर्म झाला म्हणून आपण याला हाय नाव दिलं. त्यानंतर हा हाय कन्फर्म झाल्यानंतर आपण याला हायर हाय नाव दिलं. ठीक. तसं इथं अजून प्राइस रनिंग मोशनमध्ये ज्या वेळेला इथं हाय कन्फर्म होईल, मग हाय कन्फर्म होण्यासाठी काय सांगितलं आपण? लास्ट जी बुलिश कॅन्डल असेल त्या लास्ट बुलिश कॅन्डलला तिच्या खाली आपल्याला एक बेरिश कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. मग ती कॅन्डलची क्लोजिंग एका कॅन्डलमध्ये येईल किंवा ह्या छोट्या छोट्या 2, 3, 4 किती करायचे तेवढ्या करतील. ठीक. पण हिच्या खाली ज्यावेळेला आपल्याला क्लोजिंग भेटेल त्यावेळेला काय झालं? या चालू ट्रेंडचा हाय कन्फर्म झाला. ठीक आहे. मग हाय कन्फर्म झाल्यानंतर आपण काय सांगितलेलं की तुम्ही आता अलर्ट व्हायचं. ठीक. अलर्ट कशासाठी व्हायचं? की इथून पुलबॅक सुरू होऊ शकतो. एक पॉसिबिलिटी सुरू झाली. बघा, सगळ्यात महत्वाचं पहिलं उत्तर तुमच्या प्रश्नाचं हे आहे की मार्केटमध्ये हाय कन्फर्म होणं गरजेचं आहे. हायर हाय कन्फर्म झाला तर काय होतं? तिथून पुलबॅक सुरू होऊ शकतो किंवा मार्केट तिथून काय करू शकतं? या लेवलवरती रिटेस्ट करून पुन्हा मार्केटमध्ये ट्रेंड कायम करू शकतो, कंटिन्यू करू शकतो. मग इथून जर मार्केटमध्ये ट्रेंड कायम केला तर पुन्हा ज्यावेळेला इथं कुठेतरी हाय कन्फर्म होईल तेव्हा पुन्हा ही हायर हाय लेवल झाली. लक्षात आलं? हे लक्षात आलं तुम्ही? मला पटापट बोला बरं का, आपल्याला वेळ नाही. येस सर. फ्लो ब्रेक होतोय मला बघा. तर आता इथं आल्यानंतर ज्यावेळेला हाय कन्फर्म होईल, ठीक, त्यावेळेला आपलं काय झालं की इथून रनची वेव्ह थांबली. पहिला प्रश्नाचं उत्तर काय आहे की इथं रनची वेव्ह थांबलेली आहे. ठीक आहे. रनची वेव्ह थांबल्यानंतर आपण काय करायचं आहे? ट्रेडमधून बाहेर येणार आहे. ज्या काही क्वांटिटीज आपल्या असतील त्या सगळ्या बुक करणार आपण आणि बाहेर येणार. का? कारण की इथून पुन्हा एंट्री मिळण्यासाठी कन्फर्म सिच्युएशन नाही की मार्केट इथून कंटिन्यू वरती जाईल, कंटिन्यू खाली येईल, असं मार्केटनं काय अजून सिनेरिओ दिला नाही. तर तोपर्यंत मार्केटमध्ये आपण एंट्रीमध्ये असणं धोकादायक आहे. आपण अशा सिच्युएशनमध्ये फसायचं नाही. आणि जर ही गोष्ट आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करत असू तर इथं आपल्याला टाइम डिकेमध्ये भरपूर मार खावा लागतो, नुकसान सोसावं लागतं. त्यामुळे आपण काय करायचं? या सिच्युएशनमध्ये आपण थांबायचं नाही. ठीक आहे. मग आता इथं पहिल्यांदा येऊन मार्केटनं काय केलं? हाय कन्फर्म. मग हाय कन्फर्म नंतर मी तुम्हाला काय सांगितलं? हाय प्रोटेक्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग हाय प्रोटेक्ट होत असताना बघा, हाय कन्फर्म आणि हाय प्रोटेक्ट. मग हाय प्रोटेक्ट होत असताना मी तुम्हाला काय सांगितलं? कशा पद्धतीने हाय प्रोटेक्ट होऊ शकतो? जर सपोज करा इथं येऊन मार्केटमध्ये हाय कन्फर्म झालं, ठीक, पुन्हा मार्केटमध्ये प्राइस वरती जाईल आणि प्राइस वरती जाऊन या सिनेरिओला बघा, या सिनेरिओला जर इथं प्रोटेक्ट केलं मार्केटने आणि येऊन हा ब्रेक केला, बघा, पहिलं टार्गेट हा प्रोटेक्ट होत असताना पहिली सिच्युएशन काय आहे? हा प्रोटेक्ट झाला पाहिजे. ठीक. दुसरी सिच्युएशन काय असणार आहे? हा जो इंटरनल स्विंग आहे, हा इंटरनल स्विंग आहे तो ब्रेक झाला पाहिजे. बघा, हा ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला पुलबॅकची एंट्री सुरू झाली. बघा, मी तुम्हाला काय सांगतोय? पुलबॅकचा ट्रेंड कुठं सुरू झाला? ज्या वेळेला हा प्रिव्हियस स्विंग ब्रेक होईल त्यावेळेला मार्केटमध्ये पुलबॅकची एंट्री सुरू झाली. बघा, मग ती पुलबॅकची एंट्री कुठपर्यंत जाईल? इथून पुन्हा सिच्युएशन काय आहे? तर ही वेव्ह आहे ती खाली कुठपर्यंत पण येईल. ज्यावेळी हिचा लो कन्फर्म होईल त्यावेळेला मार्केट पुन्हा वरती येईल, पुन्हा या वेव्हचा पुलबॅक घेईल. म्हणजे काय होईल? ही जी इंटरनल वेव्ह सुरू झाली तिची ही रन वेव्ह झाली आणि हिचा पुलबॅक घेऊन मार्केट पुन्हा हे कायम करेल. लक्षात घ्या. आणि हे अशा पद्धतीने खाली जायला लागेल मार्केट. म्हणजे पुन्हा हे रन हे पुलबॅक असेल. परंतु हे रन आणि पुलबॅक असेल ते कोणतं असेल? इंटरनल असेल.
मेजर आपलं काय आहे? मेजर सांगतो हा पुलबॅक आहे, लक्षात घ्या. पण हा पुलबॅक येत असताना सुद्धा ही रन आणि ही पुलबॅक, रन पुलबॅक अशा पद्धतीने तो खाली येईल. थांबा, तुम्हाला थोडक्यात उदाहरण दाखवतो. हे स्ट्रक्चर बघा. हे स्ट्रक्चर मध्ये मला सांगा, ठीक आहे, तुमच्याकडे कोणाकडे मार्किंग करता येते का? तुम्हाला मार्किंग करता येत असेल तर मला सांगा. यामध्ये मेजर्स मेजर पॉईंट कोणते कोणते? बरं, ठीक आहे. हा हाय झाला, ठीक. हा प्रिव्हियस हाय झाला. हा त्यानंतर हा हायर हाय झाला. हा हायर लो होता. त्यानंतर हा पुन्हा हायर लो झाला. पुन्हा हा हायर हाय झाला, ठीक आहे. पुन्हा हा ब्रेक झाल्यानंतर इथं पुन्हा हायर लो झाला. हा मिस झाला तुमच्याकडून इथला. हा लोअर हाय झाला, ठीक आहे. मग हा लोअर हाय असल्यामुळं मार्केटमध्ये बघा, हा एक पॉइंट आहे जो की हा लोअर हाय आहे. मग हा जर लोअर हाय असेल तर हा होतो लोअर लो. पुन्हा हा होतो लोअर हाय. पुन्हा हा काय होतो? इंटरनल आहे, हा काहीच नाही, ठीक आहे. तर इथं हा ज्यावेळेला ब्रेक होईल पुन्हा खाली जाऊन, आय थिंक एवढंच असेल, ठीक आहे. तर हा पुन्हा लोअर लो झाला. हा पुन्हा लोअर हाय झाला आणि हा इकडं लोअर लो हो जाईल. हे मेजर मेजर आणि इंटरनल स्ट्रक्चर असू शकतं. एकच मिनिट मला रांगोळी कमी करूया, ठीक आहे. बघा, मग ज्या वेळेला बघा, आता ते मगाशीपासून जे आपण ड्रॉ करतोय ते ड्रॉ कसं करतोय? एकच मिनिट, ठीक. तुम्हाला आपण जे नेहमी ड्रॉ करतो ते स्ट्रक्चर हे असतं. त्याच्या इंटरनल, त्याच्या आतमध्ये हे हे स्ट्रक्चर हिडन असतं, लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेला आपण इथं जे आपण ड्रॉ केलेत, हे जे प्रत्येक स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे, हे जे प्रत्येक स्ट्रक्चर ड्रॉ केले ह्याच्या आतमध्ये हिडन दुसरं स्ट्रक्चर आहे, जे की हे रन पुलबॅक, रन पुलबॅक, रन पुलबॅक अशा पद्धतीनं हे नेहमी चालणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की पुलबॅकची वेव्ह कधी सुरू होणार म्हणून मी सांगितलं तुम्हाला, ज्यावेळी मार्केटमध्ये, ठीक आहे. आता हे मी मेजर स्ट्रक्चर डिलीट करतो, बघा. ह्याला आपण डार्क करू म्हणजे सगळ्यांना दिसेल क्लिअर. बघा, यामध्ये ज्या वेळेला मार्केट हा ब्रेक करतो, मी काय सांगितलं तुम्हाला, इथून मार्केट येत असताना, आता हे चालताना सुद्धा हे असं चालणार आहे एका छोट्या टाइम फ्रेम मध्ये, छोट्या, ठीक आहे. मग ज्या वेळेला हा ब्रेक होतो आणि ह्याच्या खाली चालू होतो त्यावेळेला हा पुलबॅकची वेव्ह झाली पूर्ण, ठीक आहे. आता हे कदाचित मी इथं हे ड्रॉ करताना एक्झॅक्टली तुम्ही म्हणाल सर मग अर्ध्यात तोपर्यंत अर्धी वेव्ह तर गेलीच, ठीक आहे. हे ऍक्च्युअल मध्ये मी ड्रॉ केलेलं आहे, मी ड्रॉ केलेला आहे. आपण ऍक्च्युअल मध्ये चार्ट वरती ज्यावेळेला बघू त्यावेळेला ते कदाचित वेगळ्या पद्धतीचे दिसेल तुम्हाला, ठीक आहे. बघा, आता ही जी पुलबॅकची वेव्ह सुरू झालेली आहे, मार्केट कसं चाललंय? हे अशा पद्धतीनं अप ट्रेंड मध्ये चाललंय, बघा, ठीक आहे. मग मार्केटनं हाय कन्फर्म कुठं केला? तर मार्केटमध्ये हाय कन्फर्म कुठं झाला? ज्या वेळेला प्राइस मध्ये हा हाय आहे आणि ह्याच्या खाली क्लोजिंग भेटते. कुठे भेटते ह्याच्या खाली क्लोजिंग आपल्याला मार्केटमध्ये? इथं इथं क्लोजिंग भेटते, ठीक आहे. त्यावेळेला हा पुल बॅकचा वेळ, म्हणजे इथं हाय कन्फर्म झाला
आणि प्राइसनं काय केलं, या स्टॅटिक लेवलला. हा, तुम्हाला ही एक गोष्ट सांगायची राहिली, आपण मगाशी फक्त डायनॅमिक सपोर्ट बघितला. डायनॅमिक सपोर्ट सोबत आपण काय बघायला पाहिजे तिथं, एकच मिनिट, तुम्हाला हे एक सांगायचं राहिलं. ह्या टी आणि एस मध्ये ट्रेंड लाईन आणि सपोर्ट आपण जिथं सांगितलं, तिथं तुम्हाला एक सांगायचा राहिला विषय, रिवाइज करायचा राहिला, शिकवून झालेला आहे. फक्त इथं हा जो ज्या वेळेला मार्केट इथं सपोर्ट घेईल त्यावेळेला आपण याला काय बोलतो, एक स्टॅटिक लेवल बोलतो, बरोबर आहे. म्हणजे हा एक स्टॅटिक सपोर्ट असतो. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट मला सगळं रिवाइज करायचं आहे आज, त्या दृष्टीने तुम्हाला सांगायला लागलो. ठीक आहे, तर मार्केटनं काय केलं मग, या स्टॅटिकला, हे जे स्टॅटिक असेल, या स्टॅटिकला इथं सपोर्ट केला, या स्टॅटिकला इथं ब्रेक करून मार्केटने खाली मुवमेंट दिली. ही जी पुलबॅकची वेव आहे ती मार्केटमध्ये कधी सुरू झाली बघा, ज्यावेळेला मार्केटमध्ये हाय कन्फर्म झाला आणि तो हाय इथं येऊन प्रोटेक्ट केला, पण इथं ब्रेक झालेला दाखवलं नाही ऍक्च्युअली, कुठं कुठं ह्याच्या खाली ज्यावेळेला क्लोजिंग आली त्यावेळेला इथंच ब्रेक झाला तो. ठीक आहे, आपल्याला हेच बघायचं असेल तर काय करायला पाहिजे, छोट्या टाइम फ्रेममध्ये जायला पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, 8 मे, 7 मे 2024. बघा, ठीक आहे, तर इथं इथं बघा, ही लास्टची ग्रीन कॅन्डल आहे, ही लास्ट ग्रीन कॅन्डल ही आहे. ठीक आहे, हिचं टाइम किती वाजता आहे, 7 मे 10 वाजताची कॅन्डल आहे. 7 मे 10 वाजताच्या कॅन्डलला हिच्या खाली क्लोजिंग इथं आली. ठीक आहे, इथं आल्यानंतर हा स्विंग तयार झाला. बघा मी काय सांगितलं होतं, हा स्विंग ब्रेक झाल्यानंतर, हा स्विंग ब्रेक ज्यावेळेला होतोय त्यावेळेला आपण काय म्हटलं, मार्केटमध्ये पुलबॅकची वेव्ह सुरू झाली. इथं येऊन मार्केटनं हा हाय जो कन्फर्म केला होता हा प्रोटेक्ट पण केला, प्राइस पुन्हा गेली, पुन्हा प्राइस लिक्विडिटी घेतली इथली, हिला लिक्विडिटी बोलतो आपण. ठीक आहे, लिक्विडिटीला ग्रॅप केलं, म्हणजेच काय, पेंडिंग ऑर्डर. लिक्विडिटी मध्ये काय समजू शकतो आपण, जे लोक बघा, तुम्हाला इथं जाता जाता ही गोष्ट शिकून जातो. ठीक आहे, बघा इथं बायर्स, जे कोण बायर्स असतील, आपल्याला सेल साईडला एंट्री घ्यायची. अगोदर सेलरच्या दृष्टीने बघा, सेल साईडला आपण जर एंट्री घेतोय तर सगळ्यात अगोदर जे सेलर्स असतील त्यांच्या इथं लिमिट ऑर्डर असतील. आता लिमिट ऑर्डर काय, तर लिमिट ऑर्डर ह्या असतात. आता हे आपण ऍक्च्युअल ट्रेड करताना शिकवायचं म्हणून मी लिमिट ऑर्डर हा शब्द ठेवला पाठीमागे, पण तुम्हाला मी सांगतो लिमिट ऑर्डर म्हणजे काय. ही बघा, ही प्राइसची जी लाईन आहे ही काय आहे, ऑर्डर प्लेस करताना दोन प्रकारच्या ऑर्डर असतात, एक असते मार्केट ऑर्डर, दुसरी असते लिमिट ऑर्डर. मार्केट ऑर्डर काय असते, ज्या प्राइसला ज्या प्राइसला रेट आहे, विदाउट बार्गेनिंग, थोडक्यात विदाउट बार्गेनिंग. तुम्हाला जर गडबड असेल, घाई असेल आणि तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे, परीक्षेला जाताना, परीक्षा एक्झाम हॉलच्या बाहेर जे दुकान असतं तिथं आपण कधी पेनसाठी बार्गेनिंग करत नाही, लक्षात आलं. मग ते किती रुपये असतो, किंवा बस स्टँडवरून परीक्षा सेंटर एक्झाम हॉलपर्यंत जाण्यासाठी आपण कधी रिक्षावाल्याबरोबर बार्गेनिंग करत नाही का, कारण की आपल्याला तिथं डोकं खराब करायचं नसते, डोकं लावायचं नसते, आपल्याला ज्या रेटला आहे त्या रेटला ती गोष्ट ऍक्सेप्टेबल असते. तसं जर तुम्हाला माहिती आहे की हा इथून ट्रेंड कन्फर्म तो खाली मार्केट पडणारच आहे, तर तुम्ही अडून बसत नाही की मला ह्या रेटला, म्हणजेच लिमिट ऑर्डर लाव. लिमिट ऑर्डर किती आहे, 647.25. जो व्यक्ती लिमिट ऑर्डर लावतो त्या व्यक्तीला ह्याच ऑर्डरला जर प्राइस अवेलेबल झाली, स्टॉक अवेलेबल झाला, तरच त्याला ती खरेदी मिळणार, नाहीतर त्याची ऑर्डर पेंडिंग तशीच राहणार. लक्षात घ्या, ज्या लोकांनी इथं प्राइस आल्यानंतर लिमिट ऑर्डर लावल्या कितीला, 647.25ला, त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट नाही झाल्या. पण ज्यांनी मार्केट ऑर्डरला टाकले, तर मार्केट ऑर्डरमध्ये इथंपर्यंत प्राइस आली, तुम्ही ज्या क्षणाला खरेदी केली 645.25, ठीक आहे, 2 रुपये महाग बसते. आता तुम्ही म्हणणार सर 45 आणि 47 मध्ये 47 महाग वाटते, तसं नाही, आपण सेल साईडला चालतोय. ठीक आहे, तर वरच्या बाजूला महाग असणार, कारण की आपण खाली जात असताना ते डिस्टन्स जास्त होते. ठीक आहे,
म्हणून 645 ला जर तुम्ही आहे त्या मार्केट ऑर्डरला जर खरेदी कराल, तुम्ही ज्या वेळेला खरेदी टाकताय मग त्यावेळेला तुम्ही म्हणायचं नाही प्रीमियम माझा किंवा मी घेताना स्टॉकची प्राइस 645 चालू होती आणि मला तो 640ला भेटला. नो ऑब्जेक्शन, तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत नाही, कारण की तुमची मागणी किंवा तुम्ही ऍक्सेप्टच असं केलंय की मार्केट ऑर्डरला, म्हणजे ज्या ऑर्डरला तुम्ही खरेदी करताय, ज्या ऑर्डरला अवेलेबल असेल त्या ऑर्डरला द्या मला, असं तुम्ही तिथं त्या ऍपमध्ये, झेरोदा असू दे, धन असू दे, अँजल वन असू दे, कोणतं ऍप असेल त्यामध्ये तुम्ही तसं इनपुट दिलाय. आणि जर तुम्ही लिमिट ऑर्डर टाकली असेल तर त्या प्राइसला काही स्टॉक अवेलेबल झाला तरच तुम्हाला तो भेटणार, नाहीतर नाही भेटणार. मग तुम्हाला जर 10 लॉटची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला तिथे 5 लॉट तुम्हाला भेटत असतील त्या लॉटला, तर तुम्हाला 5 लॉट भेटतील, 5 लॉट तुमचे पेंडिंग राहतील. मग अशा पद्धतीनं इन्स्टिट्यूशनल लोक जे असतात ते लिमिट ऑर्डरला खरेदी करतात, कारण की त्यांना खूप खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये खरेदी करायची असते. आणि जर त्यांनी जर मार्केट ऑर्डर टाकली तर प्राइस मध्ये इथं काही ऑर्डर एक्झिक्यूट होतील, इथं काही एक्झिक्यूट होतील, इथं होतील, म्हणजे त्यांच्या सर्व स्तरावरती त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट झालेल्या असतील आणि त्याचा ऍव्हरेज त्यांना प्रॉफिट देणारं नसेल. त्यामुळे ते काय करतात, त्यांच्या ज्या ऑर्डर आहेत ते सर्व ऑर्डर लिमिट ऑर्डर टाकतात. मग काय होतं, ज्या ज्या वेळेला प्राइस तिथे येते, मग प्राइस इथं आल्यानंतर काय होतो, हा सप्लाय आहे, सप्लाय मध्ये प्राइस येते म्हणजे काय होतो, सप्लाय अवेलेबल होतो. सप्लाय अवेलेबल किती झाला, 1,000 क्वांटिटीचा झाला. माझी मागणी 10,000 क्वांटिटीची आहे, त्यापैकी माझी 1,000 फुलफिल होणार, लक्षात घ्या. पुन्हा 9,000 क्वांटिटी माझ्या पेंडिंग आहेत, म्हणजे पुन्हा ज्यावेळेला प्राइस तिथे येईल त्यावेळेला त्या प्राइसला जो सप्लाय अवेलेबल आहे, म्हणजे तिथं सप्लाय कोणाचा आहे, बायर्सचा आहे. बायर्स काय करतायत, इथून माल उचलतायत, इथून माल उचलतायत, इथून माल उचलतायत आणि या रेटला आल्यानंतर विकतायत. लक्षात घ्या, बायर काय करत असतील, इथं प्रॉफिट घेत असतील आणि सेलरच्या तिथं लिमिट ऑर्डर असतील, बरोबर. किंवा सेलरचे स्टॉप लॉस या लेवलला असतात, लिमिट ऑर्डर प्लस स्टॉप लॉस. हा जो एरिया असतोय त्या एरियाला आपण काय म्हणतो, लिक्विडिटी म्हणतो. तिथं पेंडिंग ऑर्डर असतात, मग त्या स्टॉप लॉसच्या स्वरूपात असू देत किंवा लिमिट ऑर्डरच्या स्वरूपात असू देत. मग त्या ज्या पेंडिंग ऑर्डर असतात त्या ऑर्डरच्या एरियाला आपण लिक्विडिटी एरिया म्हणला जातो. आणि ज्या वेळेला प्राइस इथे येते पुन्हा त्यावेळेला लिक्विडिटी ग्रॅब होते. ग्रॅब म्हणजे काय होते, ऍक्सेप्ट केली जाते, खिचून घेतली जाते. किंवा स्वीप होते, स्वीप म्हणजे काय, ते पण पुन्हा स्वीकृत करणे. म्हणजे इथं ज्या वेळेला प्राइस येते त्यावेळेला लिक्विडिटी घेऊन प्राइस पुन्हा मुवमेंट करणार आहे. ठीक आहे, तर आपण काय विषय चालेल आपला, पुलबॅकची वेव कशी सुरू होते, भटकायच नाही विषय, मी तुम्हाला सांगत जातो, एक्स्ट्रा डिटेल्स देत जातोय, फक्त तुम्ही ते ऍक्सेप्ट करत जा. आपला विषय होता इथं आल्यानंतर प्राइस मध्ये हाय कन्फर्म झाला, ठीक आहे, इथं आल्यानंतर हा हाय कन्फर्म झाला, इथं जो हाय 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 बनवत आलेली आहे प्राइस, त्यानंतर हा एक हायर हाय झाला. या हायर हाय नंतर प्राइस मध्ये इथं येऊन हाय कन्फर्म केला, इथं जाऊन पुन्हा प्राइस मार्केटमध्ये हाय प्रोटेक्ट झाला, म्हणजे याच्या खाली ब्रेकअप दिला म्हणजे इथं हाय प्रोटेक्ट झाला. आणि प्राइस मधून इथून मग काय झाली सुरू, इथूनच सुरू झाली, इथून काय झाली, तुमची पुलबॅकची वेव सुरू झाली. ती कुठंपर्यंत जाईल, मार्केटचा तुमचा S1 कुठं असेल, मार्केटचा S1 हा आहे. का S1 हा आहे, कारण की मेजर स्ट्रक्चर हे आहे. ठीक, मेजर स्ट्रक्चर मध्ये पुन्हा काय केलं, प्राइस रन आणि पुलबॅक मध्ये चालत आली. एकदा हे क्लिअर करतो, पुन्हा बघा तुम्ही मार्केटमध्ये पुन्हा काय होतंय, प्राइस अशा पद्धतीनं इथं रन आणि पुलबॅक करत प्राइस खाली आली. इथं खाली येऊन पुन्हा काय केलं, आता ही पुलबॅकची वेव सुरू झाली. पुलबॅक प्रश्न तुमचा काय होता की पुलबॅकची वेव कुठे सुरू होणार, रनची वेव कुठे थांबणार, सांगितली. पुलबॅकची वेव कशी सुरू होते, हाय कन्फर्म होऊन हाय प्रोटेक्ट झाला की तिथून ज्या एंट्री होतात ते सगळ्या पुलबॅकच्या एंट्री होतात. ती पुलबॅकची वेव कुठंपर्यंत जाऊ शकते, बघा पुलबॅकची वेव कुठंपर्यंत जाऊ शकते, तर पहिली गोष्ट जाऊ शकते मार्केटच्या स्टॅटिक लेवलपर्यंत. दुसरी जाऊ शकते प्रिव्हियस वेवच्या, बघा मी काय सांगतोय, प्रिव्हियस वेवच्या 50%ला जर एखादी चांगली स्ट्रॉंग डिमांड असेल, एखादा चांगला स्विंग पॅटर्न असेल, म्हणजे कसं असेल, सपोज आता हीच ड्रॉ मी इथं करतो, तर प्राइस मार्केटमध्ये मुवमेंट कशी झालेली असेल, ही वेव अशी असेल, लक्षात घ्या. हिची उंची जी आहे, ही जी आहे ते मी इथं ड्रॉ करतो, ठीक आहे. मग हे जर मी इथं असं ड्रॉ केलं, म्हणजे हे वेव जात असताना पुन्हा रन आणि पुलबॅक मध्ये अशी गेलेली असेल ना, त्यामध्ये जर इथं येत असेल आणि इथं ही वेवच्या 50%ला किंवा 60%ला किंवा 38%ला अशा फिबोनाचीच्या लेवलवरती तुम्हाला जर इथं कुठली एखादी डिमांड भेटत असेल, लक्षात घ्या, एखादी स्ट्रॉंग डिमांड भेटत असेल, ही असं का सांगितलं मी तुम्हाला, कारण की इथून इथं कोणत्या प्रकारची डिमांड सापडू शकते तुम्हाला, तर इथं ड्रॉप बेस रॅलीवाली सापडू शकते.
ब्रॉड रॅलीवाली काय असते, एक रिव्हर्सल वाली असते. ठीक आहे, म्हणजे इथं एक छोटा पुलबॅक आलेला होता, त्याला पुन्हा प्रिव्हियस हाय ब्रेक करून वरती नेलेला असते प्राइस, म्हणून हा स्ट्रॉंग असतो मोर दॅन आरबीआरच्या. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार आहे, असा जर एखादा सिनॅरिओ तुम्हाला फिबोनाची नुसार 60, 50%, 40%च्या आसपास जर सापडत असेल, तर ही पुलबॅकची वेव तुम्ही तिथपर्यंत ट्रेल करू शकता. त्यासोबत तुम्ही 15 मिनिटमध्ये ऍटलिस्ट जोपर्यंत लो कन्फर्म होत नाही तोपर्यंत प्राइसला ट्रेल करू शकता. लक्षात येते, जसं आपण इथं का, कारण की ज्या क्षणी लो कन्फर्म होईल त्या क्षणी काय झालं, तिथून आता प्राइस मध्ये वरती जाण्याचा चान्स आहे किंवा प्राइस पुन्हा कंटिन्युअस करू शकते, पण एक पॉज घेतलाय प्राइसनं. लो कन्फर्म गेला म्हणजे काय झालं, एक प्राइस मध्ये पॉज आलाय. इथं बघा, ज्या वेळेला मार्केटमध्ये हाय कन्फर्म झाला त्यावेळेला मार्केटमध्ये पॉज आला, लक्षात घ्या. या अशा एरियामध्ये ज्यावेळेला हाय कन्फर्म होतो किंवा लो कन्फर्म होतो त्यावेळेला आपण थांबण्यात काही जास्त पॉईंट नसतो. इथं बघा, इथं ज्या वेळेला लो कन्फर्म झाला, आता इथं लो कन्फर्म झाला ना, हिच्यावरती क्लोजिंग दिली त्यावेळेला इथं लो कन्फर्म झाला या वेळचा, भलं प्राइस इथून खाली जाऊ दे, पण प्राइस मध्ये पॉज आला ना, इथं पुन्हा बिल्डअप झाला आणि हे बिल्डअप होऊन पुन्हा प्राइस मध्ये मुवमेंट आली. मग तो बिल्डअप होत असताना सुद्धा प्राइसनं प्रॉपर एंट्री दिली, काय दिली, हिच्या खाली पुन्हा क्लोजिंग दिली इथं. ठीक, पुन्हा प्राइस वरती गेली, पुन्हा ह्या सप्लायच्या वर गेली ना, इथून पुन्हा लिक्विडिटी घेतली, पुन्हा प्राइस खाली आली. ठीक आहे, इथं मग परत कोणता पॅटर्न झाला, आपण काल परवा पॅटर्न्स बघितले, ते पॅटर्न्स होतात इथं. मग हा काय झाला, डबल टॉप झाला. ठीक आहे, डबल टॉप करून प्राइस खाली आली. आता ह्या नेकलाईन पर्यंत जर आपण टार्गेट कन्सिडर केलं, इथपासून इथपर्यंत जर असं टार्गेट आपण हे जर मेजर करत असो, तरी हे पण तिनं फुलफिल केलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्या गोष्टी आपण फॉलो करतो, आपण प्रॉपर प्राइस ऍक्शनला फॉलो करतो, त्यानुसार जातोय. ठीक आहे, काही अडचण येत नाही. बघा, पुन्हा आपण इकडे येऊया. तर पुलबॅकची वेव कुठेपर्यंत जाऊ शकते तुम्हाला फिबोनाची सांगेल. चार्ट वरती जे डिमांड्स आहेत, प्रिव्हियस प्रिव्हियस वेवचे 50% पर्यंत असेल, 40 असेल, 60 असेल, प्रिव्हियस वेवच्या ज्या डिमांड्स असतील त्या डिमांड्स एरिया तुम्हाला सांगतील. त्यानंतर पुन्हा रनची वेव कधी सुरू होईल, हा लास्ट क्वेश्चन. काय आहे की सपोज पुलबॅकची वेव संपली, ठीक आहे, आता रनची वेव कधी सुरू होईल. रनची वेव मोस्ट ऑफ द टाइम कुठून सुरू होते, डायनॅमिक सपोर्टला सुरू होईल किंवा S3 झोन मधून सुरू होईल. S3 झोन म्हणजेच कुठं आला, प्रिव्हियस वेवच्या 50%ला. पुन्हा तोच सिनेरिओ आला, बरोबर. जिथून पुन्हा तुम्हाला इथं बिल्डअप दिसेल, बाईंगचा बिल्डअप काय आहे किंवा S3 मधूनच्या एंट्र्या कशा येतात, ते एंट्री टाइप्स काय आहेत, त्यांना कसं ओळखायचं, कसं रीड करायचं, ह्या गोष्टी सगळ्या शिकून झालेल्या आहेत, बरोबर. तर मग इथं एक ऍज युजल मी तुम्हाला 2-3 सिनेरिओ सांगतो. ठीक आहे, मग त्यामध्ये काय आहे, जर इथून बघा, आता इथून मी तुम्हाला एक सिनेरिओ सांगितला होता ऑलरेडी. प्राइसनं हाय कन्फर्म केला, हाय प्रोटेक्ट केला, तर एंट्री तुम्हाला इथून पण होते, इथून पण होते. इथून कोणती होती, विदाउट कन्फर्मेशन वाली एंट्री होते, कारण की स्टॉप लॉस आपला खूप छोटा असतो. जिथं हाय कन्फर्म झाला आणि प्राइस हाय प्रोटेक्ट करायला गेलेली आहे तिथंच आपण एंट्री घेतो. तिथं दोन प्रकारच्या एंट्री होतात. एक एंट्री होते विदाउट कन्फर्मेशन, तिचं पहिलं टार्गेट काय असतं, ही नेकलाईन, बरोबर. आपण ज्या ज्या वेळेला हे टार्गेट काढले आजपर्यंत, हे टार्गेट का घेत आलोय, कारण की हिच्या खाली जर क्लोजिंग दिली, बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जर हिच्या खाली क्लोजिंग दिली मार्केटमध्ये तरच पुलबॅकची वेव कंटिन्यू सुरू झाली. म्हणून पहिलं टार्गेट आपलं हे असतं नेहमी, बरोबर. हे आजपर्यंत मी तुम्हाला सांगत आलोय, हे समजलं. येस सर. हा, दुसरी एंट्री काय असेल, इथं जाऊन ज्या वेळेला हे कम्प्लीट झालं ऑलरेडी, आता हा हाय प्रोटेक्ट पण झाला, हा कन्फर्म झाला, तर हा प्रोटेक्ट झाला, इथं पुलबॅक सुरू झालाय हे तुम्हाला कन्फर्मेशन दिलं. त्यानंतर इथून तुम्हाला ज्या काही एंट्री भेटतील त्या सगळ्या S1 च्या एंट्री असतील ह्या मेजरच्या लो पर्यंत, प्राइस येईपर्यंत. मग ती त्या दरम्यान कुठून उठेल, काय उठेल, त्या सगळ्याचे त्यासाठीचे सर्व सिनेरिओ तुम्हाला शिकून झालेले आहेत. मग त्यासाठी S3 झोन असेल, प्रिव्हियस डिमांड असेल, स्टॅटिक लेवल असेल, प्रिव्हियस वेवच्या 50%ला असेल, बघा. त्यानंतर पुन्हा ही एक एंट्री झाली, इथं दोन सिनेरिओ झाले. मग एक विदाउट कन्फर्मेशन वाला, एक कन्फर्मेशन वाला, एक पहिलं टार्गेट हा वाला,
दुसरं टार्गेट तुम्ही फिबोनाची नुसार काढून जाणार आहात। इथे तुम्हाला जवळपास 3 सिनेरिओ भेटले, ठीक. त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला ही पुलबॅकची एंट्री, बघा ही पुलबॅकची एंट्री कुठपर्यंत आली, या प्रिव्हियस व्ह्यूच्या 50% पर्यंत आली, ठीक आहे. इथपर्यंत आल्यानंतर हा झाला आपल्यासाठी S3 चा झोन. S3 च्या झोन मध्ये इथं बाय किंवा सेल होऊ शकतो. तर इथं बाय होत असताना काय होईल, पहिल्यांदा लो कन्फर्म होईल, पुन्हा हा लो प्रोटेक्ट केला जाईल, लक्षात घ्या. आणि हा लो प्रोटेक्ट करायला प्राइस आल्यानंतर सुद्धा तुम्ही ह्या स्टॉप लॉस सोबत इथे रिस्क घेऊ शकता विदाउट कन्फर्मेशनची एंट्रीची, किंवा लो प्रोटेक्ट झाला त्यानंतर तुम्हाला एक इथून फास्ट मुवमेंट निघून जाईल, लक्षात घ्या. ही तुमची मुवमेंट मिस होईल, परंतु प्राइस पुन्हा काही काळानंतर इथं येईल, 100% प्राइस इथं येईल, वेळ लागेल, प्राइस इथं येईल आणि इथून ज्यावेळेला वरती जाईल त्यावेळेला तुम्हाला इथं कन्फर्मेशनची एंट्री भेटेल, ठीक आहे. तर हे काय होतं, तर इथं तुम्हाला मी 2 पॅटर्न सांगितले, ते पॅटर्नची रचना इथं होते, त्यानुसार ती मुवमेंट होणार, ठीक आहे. आता इथूनच बघा, आता इथूनच काय करेल, ज्या वेळेला प्राइस खाली डाऊन साईडची मुवमेंट कंटिन्यू करणार असेल तर काय करेल, प्राइस इथं येईल खाली, इथं जो कोणता झोन आहे त्या झोनच्या खाली जरी क्लोजिंग दिली नाही, बघा मी तुम्हाला सांगतो काय, जरी झोनच्या खाली क्लोजिंग नाही दिली तरी पण इथं प्राइस राहील आणि ह्या झोन मधून बाईंग येणार नाही, लक्षात घ्या. या झोन मधून ही जी प्रिव्हियस वेव्ह आहे, या वेव्ह मध्ये पण सुद्धा कुठेतरी सप्लाय असेल 50%ला, ठीक आहे. तिच्यावरती बाईंग येणार नाही, तर ती सप्लाय पुन्हा जाऊन खाली ह्या वेव्हला क्लोजिंग देईल खाली, लक्षात घ्या. किंवा 100% पर्यंत रिटर्न पाठवेल. मग जर 100% पर्यंत रिटर्न पाठवत असेल, पुन्हा जर प्राइस इथं गेली, लक्षात घ्या, भले हिच्या वर जराशी जाऊ देत, ठीक, पण तुम्ही इथं थोडस अवेअर राहून इथून तुम्ही सेल करू शकता, लक्षात घ्या. का, कारण की इथं पुन्हा एक डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप होण्याचा एक चान्स असतो आणि ही इथं डबल टॉपची शक्यतो मुवमेंट असते आणि इथून तुम्हाला या झोन पर्यंतचं टार्गेट भेटून जातं. ही इथून S3 मधली सेलची एंट्री असते. पुन्हा काय सांगितलं, पुन्हा काय राहिलं, ज्या वेळेला ही एंट्री म्हणजे ही प्राइस अशा पद्धतीने रन आणि पुल बॅक करत इथं पोहोचली ओरिजिनला, त्यावेळेला इथून पुन्हा काय होईल, लो कन्फर्म होईल, लो प्रोटेक्ट केला जाईल आणि प्राइस मध्ये रॅली येईल. ही जी रॅली येणार आहे ती पुन्हा कशी येईल, कशा पद्धतीने येणार रॅली, तर प्राइस इथं आली, लो कन्फर्म केला, लो प्रोटेक्ट केला, इथून पुन्हा मुवमेंट जाईल ह्या वेव्हच्या 40-50% किंवा 60% पर्यंत इथं जाऊन प्राइस पुन्हा एक चांगला डीप पुलबॅक घेईल आणि या डीप पुलबॅक नंतर प्राइस हा हाय काढण्याच्या दृष्टीने जाईल, लक्षात घ्या. किंवा प्राइस काय करेल, इथून वर जाईल, इथं ह्या स्टॅटिकला सपोर्ट घेईल आणि इथून वरती जाईल. अशा पद्धतीने इथं हा सिनॅरिओ तयार होऊ शकतो. महेश सर, तुमचा जो क्वेश्चन होता तो मला समजलाय का, त्याचं उत्तर मी दिलेलं तुम्हाला समजलंय का? सगळं अगदी व्यवस्थित समजले, काय अडचण नाही. जरा फास्ट झाला असेल पण खूप डेटा तुम्हाला मी डिलिव्हर केलाय. ओके ओके सर. हे सगळ्यांना समजले का? फक्त महेश सरांसाठी नव्हतं हे, कारण की एवढं डिटेलमध्ये त्यांना जाण्याची आवश्यकता नाही, प्रत्येकाला कन्सिडर करून सांगितलेलं आहे. होय सर. ठीक आहे. सुरेखा मॅडम, तुम्हाला समजलंय? योगेश सर, बोला की सर, समजले समजले. रिव्हर्सलचा तुमचा क्वेश्चन होता काहीतरी, मला बोललेलं तुम्ही परवा. तीच की रिव्हर्सल हीच ना, रिव्हर्सल मार्केट म्हणजे रिव्हर्स. तुमचं ते क्लिअर झालं, म्हणजे तुमच्या लक्षात आलं. हो हो हो. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला आज लिंक पाठवतो, लक्षात घ्या. आज मी तुम्हाला फॉरेक्स आणि धनची लिंक पाठवतो, किंवा तुम्ही तुमच्या चॉईसनं कुठेही अकाउंट काढा, माझं काही कंपल्शन नाही. आपण आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ट्रेडिंगला, ट्रेड पर्यंत जाण्याच्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या, लक्षात घ्या. आजचं जे लेक्चर झालं, या लेक्चर मधून तुम्हाला ट्रेडवर जायला काय अडचण आहे मला सांगा. आता तुम्ही ट्रेड काढू शकता, एंट्री कुठे घ्यायची तुम्हाला माहिती, तिचं टार्गेट काय असू शकतं माहिती, बरोबर आहे ना? आता ट्रेड कसं करायचं हे शिकवायचं आहे फक्त. तुम्ही ट्रेड पर्यंत जाऊ शकता का? अजून काय कामे आहे मला तुम्ही सांगा. सपोर्टिव्ह गोष्टी पण सांगितली तुम्हाला मी, व्हॉल्यूम सांगितलाय, मुव्हिंग ऍव्हरेज सांगितले,
जे चांगल्या प्रकारे चालणारे पॅटर्न्स आहेत ते सांगितलेत मोजकेच. आज तुम्ही एंट्रीवरती जाऊ शकता की नाही सांगा मला फक्त. इंटरव्ह्यू जाऊ शकतो सर, पण ते टॉप डाऊन अप्रोच वगैरे ते सगळं हे जमाय पाहिजे ना. इंटरव्ह्यू जाऊ शकतो, मी सांगितलं त्या हिशोबाने जाऊ शकतो, काय अडचण नाही. मी तेच तर सांगतोय, तुम्ही विचारा मला कुठं प्रॉब्लेम येतोय. लक्षात घ्या, टॉप डाऊन अप्रोच करत असताना प्रॉब्लेम कुठे येतोय. प्रॉब्लेम मला एकच येतोय की आता समजा टाइम फ्रेम आपण चेक करताना प्रत्येक टाइम फ्रेम समजायचं मध्ये नाही. काय बघा, काय मी बघायचं. तुम्हाला एक सांगतो, सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगतो. समजावून मार्केट चालत नाही. तुम्ही एक्झॅक्टली घेऊन यायचं की सर ही स्क्रिप्ट कोणती आहे, बँक निफ्टीची. बँक निफ्टीच्या स्क्रिप्टमध्ये 28 डिसेंबर 2023 ला हा जो सिनेरिओ आहे, इथं कसं मार्किंग करू हे माझ्या लक्षात येणं झालंय. लक्षात आलं आलं आलं. का? तुमची चूक कुठे आहे, म्हणजे मला लक्षात घेऊ दे, तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे एक्झॅक्टली. का मला मी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना फेस केले, जे सांगतायत की नाही ते सपोज वर होत नाही. काय माहितीये का, मार्केटमध्ये जे सिनेरिओ आहे, मी तुम्हाला सोल्युशन कसं देणार सांगा. जर ही मला गोष्ट तुम्ही दाखवत असाल की इथं मार्किंग मी कसं करायला पाहिजे होतं सांगा, तर एक्झॅक्टली तुम्हाला मी बोटाला धरून शिकवल्यासारखं मी तुम्हाला सांगू शकतो. बरोबर आहे. हा डाऊट तुमचा प्रॉपर क्लिअर पण होईल. तरी पण सांगा, चला तुम्ही जे आता विचारत होता ना ते सांगा एकदा. तुम्हाला आता काय म्हणायचं सर, माझ्या लक्षात आलंय. मी उद्या परवा 1-2-4 दिवसात प्रॅक्टिस करताना ज्या ज्या काही अडचणी येत्या ते तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मला काय प्रॉब्लेम येतोय हे एक्झॅक्टली. सांगल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हा, बस मला तेच क्लिअर करायचं. म्हणजे एक्झॅक्टली जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर झाला तर फास्ट मुवमेंट होईल, फास्ट ग्रोथ होईल आपली. बरोबर. ठीक आहे. माझं काय फक्त क्वेश्चन होता की बाबा टाइम फ्रेम 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये हा, काय चेक करायचं. टाइम फ्रेम बाबा 1-2 तासाचे आहे, 4 तासाचे, त्यात काय चेक करायचं. आणि हेच ती त्याला म्हणजे ट्रेड घ्यायला पॉझिटिव्ह काय गोष्टी आहेत. ह्याच गोष्टी आता आपण काय सांगितलं तुम्हाला. ट्रेड घेण्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे काय, आता बघा हा मंथलीचा चार्ट आहे. ठीक आहे. मंथलीच्या चार्टवरती आपण सगळ्यात अगोदर काय बघायचं आहे की मी ट्रेड कुठं घेऊ शकतो, मी ट्रेड कुठं प्लॅन करू शकतो. बस सगळ्यात अगोदर काय करायचं, मला ट्रेड कुठं प्लॅन केल्यानंतर तो चांगला जाईल असं तुम्हाला वाटतंय तर तो एरिया मार्क करायचा. ठीक, प्राइस तिथं आहे का नाही, मग काय करायचं, छोट्या टाइम फ्रेम मध्ये जायचं. विकली मध्ये आला, ठीक आहे, मी मंथली मध्ये मी इथं बघत होतो ट्रेड, बरोबर, पण विकली मध्ये मला ही सुद्धा लेवल चांगली वाटते तर ही पण लेवल मार्क करायची. ठीक आहे. टॉप डाऊन अप्रोच मध्ये काय असतं, ह्या अशा पद्धतीने आपण मार्किंग करत जाणार की मला बेटर काय वाटतं. हे विकली झालं. विकली नंतर आपण कुठे येतो, डेली मध्ये येतो. डेली मध्ये ज्या वेळेला येणार त्यावेळेला डेली मध्ये पुन्हा दिसतं तुम्हाला. बघा आता मंथली मध्ये आपण हा एरिया का मार्क केला होता, ह्याला आपण रिऍडजस्ट पण करू शकतो अशा पद्धतीनं. ठीक आहे. हा एरिया जर तुम्ही रिऍडजस्ट केला, विकली मध्ये पुन्हा याला रिऍडजस्ट करा. विकली मध्ये हा रिऍडजस्ट झाला. परत डेली मध्ये तुम्ही काय म्हणताय, विकलीचे टार्गेट पण त्या हिशोबाने असतील. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला मला इथं एंट्री भेटेल त्यावेळेला मी या टार्गेट पर्यंत ऍटलिस्ट एंट्री घेऊ शकतो. मंथली मध्ये भेटेल त्यावेळेला पुन्हा मी इथंपर्यंत टार्गेट नेऊ शकतो. डेली मध्ये, ठीक आहे, डेली मध्ये तुम्ही जर इथं एंट्री प्लॅन करत असाल, बघा मी काय म्हणतो, डेली मध्ये जर तुम्ही इथं कुठेतरी एंट्री प्लॅन करत असाल, मग तशा सुंदर रेषा आल्या तशा आता येत नाहीत. ठीक आहे. डेली मध्ये जर तुम्ही इथं ट्रेड प्लॅन करत असाल तर ह्या लेवलला इथून टार्गेट कुठंपर्यंत भेटणार तुम्हाला, तर इथंपर्यंत भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथून टार्गेट छोटे असतील. डेली मध्ये तुम्ही काय हरकत नाही, छोट्या टार्गेटसाठी इथे एंट्री करू शकता. पण डेली मध्ये तर तुम्ही बघितलं खाली 2 आवर्स मध्ये, 2 आवर मध्ये आल्यानंतर 2 आवर मध्ये का बघायचं आहे, डायरेक्ट 4 आवर का बघायचं नाही. इंडियन मार्केट 2 आवर बघण्यात, 4 आवर बघण्यात काही पॉईंट नाही. का पॉईंट नाही, कारण की मार्केट चालतं 6-6.5 तास. ठीक आहे. 6-6.5 तासात जर 4 आवर मध्ये जर डिवायडेशन करायला गेला तुम्ही तर ते कशा पद्धतीने होणार. ऍटलीस्ट 2 आवर मध्ये केलं तर 3-4 तरी कॅन्डल भेटतील आपल्याला पर डेच्या. ठीक आहे. पुन्हा हा 2 आवर मध्ये आपण डेलीचा रिऍडजस्ट केला. ठीक आहे. मग रिऍडजस्ट करताना कसा करायचा, आता इथं पण प्रॉब्लेम आहे. हे जर तुम्ही मला विचारलं एक्झॅक्टली की सर तुम्ही म्हणताय तसं डेलीचा डिमांड हा ड्रॉ करू की हा करू की हा कन्सिडर करू, इथं 3 डिमांड आहेत. आता हे 3 डिमांड आहेत हे तरी तुम्हाला माहिती आहे का. जर तुम्ही बघत असाल, प्रॅक्टिस करत असाल किंवा जर सांगितलं गोष्टी त्या जर लक्षात असतील तुमच्या, तर हे डिमांड्स आहेत ते लक्षात येईल. कसं, तर हा वरचा आहे तो कसा होईल, क्लोजिंग बेसिसवरती. ठीक आहे. हा क्लोजिंग बेसिसवरती आपण इथं मार्क करू शकतो 2 आवरचा. का, कारण की हा जर बघितला ओव्हरऑल स्ट्रक्चरचा
तर ओव्हरऑल स्ट्रक्चरचा काय होतो, स्टॅटिक होतो, बरोबर. त्यामुळे प्राइस इथं थांबली नाही येऊन, इथं प्राइस मध्ये थांबलेली आहे. आणि किती वेळ थांबलेली आहे प्राइस प्रॉपर, हे 2, 4 आणि 6 म्हणजे 2-2 तासाच्या 3 कॅन्डल थांबल्यात. 4 तास प्राइस इथून वरती गेली नाही ना, बायर्सनी भलं वरती नेली नाही प्राइस, पण प्राइसला खाली जात आलेली नाही. हेच रीड करायचं आपण अशा पद्धतीने, जे तुम्हाला प्रत्येक कॅन्डलला रीड करायला शिकवलं आपण, त्या प्रत्येक गोष्टी इथं समजून घ्यायच्या. इथं ते लॉजिक, ते फॅक्ट्स इथे अप्लाय करायचे आणि त्या कॅन्डल्सना बघायचं, ही कॅन्डल काय दाखवली तुम्हाला. इथं बेस कॅन्डल इथं का बनली तर इथं ही स्टॅटिक लेवल आहे. या स्टॅटिक लेवलमध्ये इथं जर आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर आपल्याला इथे एक प्रॉपर डिमांड झोन भेटतो. तो कसा असतो, ड्रॉप बेस रॅलीवाला असतो. मग हा डिमांड झोन आहे, तो झोन वरती जाऊ देत नाही प्राइसला. ठीक आहे, 1 आवर मध्ये आलो बघा, इथं रॅली बेस रॅलीवाला सापडला. 30 मिनिटात आलो, 30 मिनिटात आलो तर पुन्हा इथं 4 बेस कॅन्डल आहेत मध्ये बघा. पुन्हा 15 मिनिटात जाऊ, 15 मिनिटात गेलो तर ठीक आहे, इथे एक ड्रॉप कॅन्डल पण आहे, पण या ड्रॉप मध्ये ह्या सगळ्या इंटरनल आहेत आणि त्यानंतर ही रॅली कॅन्डल आहे. म्हणजे हा जो स्विंग आहे, इथला जो हा 50 मिनिटचा डिमांड आहे, या डिमांडनं मार्केटला इथे थांबवले. लक्षात आलं. आता हे प्रॉपर आपण जर मार्क केलं बघा, तर प्राइसनं काय केलं, प्रॉपर या डिमांड मध्ये येऊन इथून मुवमेंट दिली, रिस्पेक्ट दिली प्राइसला. ठीक आहे, पण ह्या प्रिव्हियस ह्याच्यावरती क्लोज झाली का नाही झाली. ही जी प्रिव्हियस वेव आहे, या वेवच्या 50%लाच आहे अजून. या वेवच्या 50%ला म्हणजे काय, जोपर्यंत ह्या वेवला ब्रेक केलं जात नाही तोपर्यंत इथं कुठं जायचा चान्स नाही. ठीक आहे, आणि या वेवला जोपर्यंत ब्रेक केलं जात नाही तोपर्यंत इथं कुठं जायचा चान्स नाही. आलं लक्षात. हे अशा पद्धतीनं रीड करत आपण प्राइसला खाली येणार. आपण कुठं होतो, 2 आवर मध्ये होतो. 2 आवर मध्ये आपण काय सांगितलं, हा एक क्लोजिंग बेसिस मार्क होतो, पुन्हा हा एक प्रॉपर एक बेस कॅन्डल नुसार इथं मार्क होतो एक्सेप्शनल मार्किंग करून, आणि हा एक नॉर्मल मार्किंग करून होतो. यापैकी कोणत्या एरियामध्ये प्राइस येईल, थांबेल, हे सगळं आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिस, अनालिसिस, मार्केटला बघणं, ट्रॅक करणं म्हणतात मार्केटला. ज्यावेळी तुम्ही मार्केटला ट्रॅक कराल त्यावेळेला मार्केटला तुम्ही ट्रॅप कराल. लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादी ससा असू देत, हरिण असू देत किंवा वाघ असू देत, जर तुम्हाला शिकार करायचं असेल त्याची, तर काय करायला पाहिजे, त्याच्यावर अगोदर पाळत ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी सापळा रचायला पाहिजे आणि मग त्याची शिकार करायला पाहिजे. ठीक, तशा पद्धतीने तुम्हाला ह्याच्यावरती पाळत ठेवायला पाहिजे, ह्याची चाल शिकायला पाहिजे. तो कधी बाहेर येतो बिळातून, तो कधी वाघ पाण्यावर पाणी प्यायला येतो, हरण कधी गवत खायला तिथं येतं, हे सगळ्यात त्याच्या वेळा तुम्हाला माहिती पाहिजे. कोणत्या झोन मध्ये आल्यानंतर तिथून तुम्ही त्याला परफेक्ट गोळी मारू शकता, भाला मारू शकता किंवा बाण मारू शकता. हे काय तुमचं जे काय ट्रॅपिंगचं साहित्य असेल ते तुम्ही कुठं वापरू शकता, त्याचा अंदाज घेतला पाहिजे. आणि त्यानुसार आता हे उदाहरण देतोय, तुम्ही म्हणता सर उदाहरण कुठले देतोय, तसं नाही. तर हे सेम एक्झॅक्टली काय आहे, तर मार्केट कशा पद्धतीने चालतंय, हे अशा पद्धतीने चालतंय. मार्केट काय करतंय, प्रत्येक वेळी एक पुलबॅक येते, डिमांड सोडते आणि वरती जाते. ठीक आहे, मी इथं पण एक डिमांड सोडले, इथे गेले. पण ज्या ज्या वेळेला मार्केट अशा छोट्या छोट्या डिमांड सोडतंय, त्या डिमांडला मार्केट तिथे येऊन रिस्पेक्ट देते. लक्षात ठेवा, सॉरी लक्षात घ्या. बघा, आपण ही एक्झॅक्टली जर मुवमेंट बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ही जर तुम्ही गोष्ट बघितली 15 मिनिटांमध्ये, आणि ही मुवमेंट कधी आहे बघा, 12:45ला. ठीक आहे, आज आपण या ट्रेडवरती जाऊया. म्हणजे प्रॉफिट कसं मिळवलं जातं मार्केटमध्ये, प्रॉफिट कसं काढलं, हे अशा पद्धतीनेच काढलं जाणार. हे 12:45ची कॅन्डल आहे. ठीक आहे, मग इथं येऊन तुम्ही हाय कन्फर्म इथं झाला, मग इथं कधी ट्रेड करणार नाही करणार. आपण काय करणार, हे 15 मिनिटाचा झोन आहे आपला. ठीक आहे, 15 मिनिटाचा झोन आहे. आपण याला एंट्री आपण काय सांगितलं, 5 मिनिट 3 मिनिटापर्यंत करू शकतो. तर या 3 मिनिटामध्ये आलो आपण. 3 मिनिटामध्ये आल्यानंतर काय केलं, प्राइस नेटिव्ह हाय कन्फर्म केला. त्या वेवचा, त्या लास्ट वेवचा, प्रिव्हियस वेवचा 50%चा पुलबॅक आली आणि इथून मुवमेंट गेली. माझी एंट्री 13:06 कॅन्डल आहे, ही 13:03 कॅन्डल आहे. ही कॅन्डल रनिंग चालू असताना, माझा स्टॉप लॉस इथं लावून मी एंट्री घेणार. लक्षात घ्या, मी तुम्हाला धनवरती घेऊन जातो डायरेक्ट. मी तुम्हाला इथंच सांगतो काय केलं, कुठं करणार होतो. आणि हा इथे स्ट्राईक प्राइस कोणती निवडली जाईल. मग आपण जोपर्यंत ट्रेडवर जाणार नाही, अजून आपण प्राइस ऍक्शन मध्ये जाऊ.
लक्षात घ्या. तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी मी कधी शिकवणार. इथं स्ट्राईक प्राइस कोणती निवडणार, तर मी आता जी सांगेल ती स्ट्राईक प्राइस सपोज करून चाला. ठीक आहे, तर आपण इथे निवडली किती, 52,000. प्रॉपर 52,000 घेऊया. मला हे करूया, शेअर करताना चेंजेस करूया स्क्रीन. दिसतो चार्ट सगळ्यांना, 52,000चा कॉल. ठीक आहे, हे दिसतंय का? होय सर, दिसतंय. ठीक आहे. हो हो yes. एकच मिनिट, ते हाईट नाही करता येत. ठीक आहे, असू दे. 52,000 आपण वेळेनुसार जाऊया. हे दोन्ही मला अट टाइम धन मध्येच दाखवूयात ना आपण. इथंच इंडेक्स ओपन करू दुसरं आपण. बघा, आपण कुठं होतो, टाइम काय होतं 3 मिनिटांमध्ये आपलं, तीन वाजून 1 वाजून 6 मिनिटाची कॅन्डल सुरू झाल्यानंतर, 1 वाजून 6 मिनिटाची कॅन्डल सुरू झाल्यानंतर ही सुरू झाली इथं. ठीक आहे, बघा, ही 1 वाजून 6 मिनिटाची कॅन्डल सुरू झाली. या पॉईंटचा स्टॉप लॉस लावून मी मार्केटमध्ये एंट्री घेतली असते, असं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, तर हा पॉईंट किती असतो आहे, 1 वाजताच्या कॅन्डलचा बॉटम आहे. तर हा पण चार्ट आपण एक्झॅक्टली सेम टाइम फ्रेमचा लावूया 3 मिनिटाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा, तर हा पॉईंट कोणता राहतो मार्केटमध्ये, 275, आणि एंट्री किती होती माझी, 300 रुपयाला. ठीक आहे, इथला हिचा लोएस्ट पॉईंट काय आहे, 303. ठीक आहे, 275 म्हणजे माझा ऑलमोस्ट 30 रुपयाचा स्टॉप लॉस धरून चला तुम्ही. ठीक आहे, हा 30 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. तर माझी एंट्री इथं 30 रुपयाच्या स्टॉप लॉस सोबत मी घेतोय, आणि मला किती रुपयापर्यंत टार्गेट भेटतोय, आजच्या ओपनिंगच्या आपण इथपर्यंत जर येत असेल, इथं मी काय सांगितलं, ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये ब्रेकआउट होऊन पॉवर मूव्ह असते त्यावेळेला क्वांटिटी बुक करायच्या. बरोबर आहे, मी काय आज हा सिनेरिओ बघून शब्द वापरतोय का महेश सर, हे आपण नेहमी वापरलेले शब्द आहेत. आठवतात सगळ्यांना? बरोबर आहे. ज्या ज्या वेळेला प्रिव्हियस हायचा ब्रेकआउट होऊन प्राइस मध्ये पॉवर मूव्ह आलेली असते त्या त्यावेळेला आपण क्वांटिटी बुक करायचं. ठीक आहे, मी म्हणतो तुम्ही 70% बुक करा, 100% करा, कशा बुक करायचं. मी झोनच्या अगोदरच काय करतोय, 60% बुक करतोय. म्हणजे ही जी वेव आहे मला घाबरवणारी, या वेव मध्ये बघा प्रॉफिट कुठं आहे, 408 रुपयापासून 350 रुपयापर्यंत 50 रुपये प्रीमियम खाली झालेला आहे, रिव्हर्स आलेला. मला इथं 70% 60% मी बुक केलं तर मला भिण्याचं कारणच नाही ना. माझा स्टॉप लॉस तर एंट्रीच पॉईंटला आलाय. काय होईल, मॅक्झिमम माझे आलेले ते 30, राहिलेले 30%. सपोज करा माझे 10 लॉट आहेत, 10 लॉट मधले माझे 7 लॉट इथं बुक आहेत, 3 लॉट माझे कॉस्ट बाहेर पडतील. ठीक आहे, म्हणून मी इथं फिअरलेस थांबतोय, लक्षात घ्या. आणि मार्केट हा स्विंग ब्रेक करत नाही तर मला 100% माहिती आहे की ह्याच्यावरती क्लोजिंग देणार, आणि ज्या वेळेला ह्याच्यावरती क्लोजिंग देणार आणि इथं मार्केट जाणार तेव्हा मी इथं सगळ्या क्वांटिटी बुक करणार. हे दरवेळेस तुम्हाला सांगितलेलं लॉजिक आणि सायकोलॉजी आहे. त्यानुसार हे किती रुपयाची मुवमेंट लक्षात घ्या तुम्ही, किती रुपये आहेत,
465 रुपये म्हणजे ऑलमोस्ट 150 पॉईंट. मी एक्झॅक्टली धरत नाही 160, 150 पॉईंट पकडा. मी म्हणतो ह्यातले 120 पॉईंट पकडा तुम्ही. 120 पॉईंट म्हणजे हे एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन करून बघा. बघा ठीक आहे, 150 क्वांटिटी 10 लॉट गुणुले किती रुपयाला घेतली आपण ही क्वांटिटी? 300 रुपयाला. तर ह्याचं उत्तर किती आलं? 15 त्रिक 45 आणि वरच्या 3 शून्य, म्हणजे याला किती लागले? 45,000 रुपये. ठीक आहे, तुमचं प्रॉफिट किती रुपयाचं आहे? 150 रुपयाचं प्रॉफिट आहे आणि तुमची क्वांटिटी किती आहे? 300 क्वांटिटी आहे. म्हणजे तुमचं प्रॉफिट किती आहे? 45,000 रुपये. मग मी काय सांगतो तुम्हाला, इथं 150 पॉईंट सोडा, ह्या प्रॉफिटचे आपण 150 पॉईंट पेक्षा जास्त 165 पॉईंट मार्केटमध्ये दिसत आहेत आपल्याला. मी म्हणतो तुम्ही फक्त इथं 100 पॉईंट पकडा. किती झाले तुमचे? 30,000 रुपये प्रॉफिट झालं ना. किती कॅपिटल यूज करून? 45,000 रुपये यूज करून तुमचं 30,000 कॅपिटल झालं. पण हा अवेअरनेस तुमचा येणार कुठून? तर हा अवेअरनेस येणार तुम्हाला इथून. तुम्हाला झोन लक्षात घ्या. आपण कुठे ठरलं होतं? एकच मिनिट, इथं होतं आपण. बघा, ही जी मुवमेंट आहे, ही इथपर्यंतचीच मुवमेंट आहे. लक्षात घ्या. तुम्ही अजून एकदा चला तिकडे दाखवतो तुम्हाला मी. ही टाइम बघा काय आहे. चार लास्ट एक गेल्यानंतर 13:39. बघा हे इथपर्यंतची मुवमेंट 13:39. तुम्हाला इंडेक्सच्या चार्ट वरती काय सांगितलं जातं? हे टार्गेट दिलं जातं की नाही दिलं जातं? ही जी रनची वेव आहे, त्यानंतर पुलबॅकची वेव सुरू होण्यासाठी हिच्यावरती ब्रेकआउट यायला पाहिजे. त्यावेळेला मार्केटमध्ये पुन्हा पुलबॅकची वेव झाली सुरू, नाही तर नाही. फर्स्ट टार्गेट हेच आहे. हे आत्ताच शिकून झाले सगळे, हे नाही. त्यानुसार ही मुवमेंट आणि हे टार्गेट एकदम चिल मध्ये 3 मिनिटाच्या चार्टवरती भेटतोय. फक्त तुम्हाला झोन हा 15 मिनिटाचा आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आणि हा झोन 15 मिनिटाचा नसून तो झोन 2 हॉवरचा आहे. हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, हा झोन 2 हॉवरचा आहे. त्याला आपण रिॲडजस्ट करत 15 मिनिटापर्यंत आणलाय. म्हणून हेतून आपल्याला टार्गेट्स मोठे भेटतात. आणि कॅपिटल एका दिवसात डबल करणं काहीच अवघड नसतं. लक्षात घ्या. पण मला काय सांगायचं आहे, त्या नादाला आपण लागत नाही. आपण किती रुपये आले, किती गेले, हे सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. लक्षात घ्या. आपण फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करणार. इथं तुमच्या समोर दिसत आहे, तिथं 305 पासून जरी धरलं तरी हे 150 पॉईंट 155 पॉईंट तुम्हाला दाखवता येते. ठीक आहे, आपण त्यातले इथे 100 पॉईंट फक्त पकडतो. हे 160 पॉईंट दाखवलं. बघा 465 पर्यंत जर पकडला तर, पण आपण इथे 100 पॉईंट पकडलं. 150ला 150 जरी पॉईंट पकडला तर तुमचं कॅपिटल डबल झालं ना. तर मी म्हणतो राहू देत, ह्या 10 क्वांटिटी 150 क्वांटिटी घ्यायची राहू देत, 15 क्वांटिटी घ्या. 15 क्वांटिटी घेऊन ट्राय करा. 1:2 मिळालं बास करा. लक्षात घ्या, 1:2 मिळालं. पण सुरुवातीला ट्रेड्स करायचे नाहीत ना. मी काय सांगतो तुम्हाला, ट्रेडिंगच करायचं नाही. सुरुवातीला तुम्हाला हे ट्रॅप करायचं आहे. मार्केटला तुम्हाला पाळत ठेवा मार्केटवरती. मी जिथं जिथं झोन ड्रॉ करतोय त्या झोन मध्ये मार्केट येतंय का, मार्केट तिथं येऊन किती पॉईंटची मुवमेंट घेऊन गेलेलं, हे असं एकदम एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करा. हे चार्ट आणि हे काहीच गोष्ट नाही. हे बघण्यास हे काही सुद्धा ह्याला व्हॅल्यू सुद्धा नाही. लक्षात घ्या, इथं मार्केटनं काय मुवमेंट केली, काय नाही, काय मॅटर करत नाही. तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्सवर क्लिअर आहात ना, की इथून मार्केटमध्ये मुवमेंट येणार आहे. काय येणार आहे? 2 हॉवरचा डिमांड झोन. हा कॉन्फिडन्स कधी येईल तुमच्याकडे? ज्यावेळेला तुम्ही बघितलंय, मी 100 बॅक टेस्टिंग केल्यात, 2 तासाचे 100 झोन असे बघितलेत की जिथून मार्केटनं 150-200 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे. 2 तासाच्या झोन मधून किमान 200-250 पॉईंटची मुवमेंट येते. ही खूप छोटी मुवमेंट आहे, कारण की मार्केट खूप टॉपला आहे. लक्षात घ्या, 150 पॉईंटच्या आत तर मुवमेंट येत 2 तासाच्या झोनला. हे तुम्ही बॅक टेस्टिंग करून स्वतः बघणार. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणार. लॉसेसची कुठेतरी भीती कमी होणार. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहित असणार. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आता काय माहिती आहे की मी फोन कानाला लावला काय, एका हाताने पकडला काय, किंवा मी दोन्ही हाताने शर्टची बटणं जरी लावायला लागलो तरी पण माझी गाडी स्ट्रेट जाणार आहे, 2 व्हीलर.
मला काहीही भीती नाही. मला माहिती आहे किती वेळ मी हँडल सोडू शकतो, कारण की मी हे खूप वेळा ट्राय केलं. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेले, त्यामुळे तुम्हाला आता ती गोष्ट करायला भीती नाही वाटत. पण जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये करायला लागला तर आजपर्यंत तुम्ही ट्रेडिंगमध्ये फक्त लॉसेस बघितले. तिथून मुवमेंट आली का नाही, तुम्ही तो ट्रेड करत असताना त्या ट्रेडमध्ये एंट्री घेत असताना त्या एंट्रीचं लॉजिक काय होतं, त्या एंट्रीज तुम्ही का केल्यात ते माहिती नव्हतं तुम्हाला. आज तुम्हाला तुम्ही एंट्री का करताय माहिती आहे, त्या एंट्रीचं लॉजिक माहिती आहे, तिचं टार्गेट कुठं आहे माहिती आहे, तिचं जर ते टार्गेट देणार नसेल तर प्राइस कुठून बाहेर पडणार आहे, त्यासाठी तर तुमचा स्टॉप लॉस माहिती आहे. 30 रुपयाचा स्टॉप लॉस, 150 रुपयाचं टार्गेट, 1:5. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, 1:2 घ्यायला सांगितलं. 1:2 कुठं होतं, 60 रुपये मिळण्यासाठी. ठीक, 60 रुपये कुठे भेटतात, तर ती एंट्री शोधायला पाहिजे. परत किती मिनिटात भेटतं तुम्हाला दाखवतो, इकडे असेल. 300 रुपयाला आपली काहीतरी एंट्री होती. ठीक आहे, 300 रुपये कुठे आहेत, इथं कुठेतरी. ठीक आहे, इथं तुम्हाला एंट्री भेटलेली आहे. 1:2 पाहिजे ना. पीएनएल आपल्याला एंट्री ही एक्झॅक्टली 305 ला, म्हणजे स्टॉप लॉस किती झाला, 305 ते 275. हा 30 रुपयाचा स्टॉप लॉस झाला, आणि 305 ते 335 पर्यंत असायला पाहिजे. ठीक, किती मिनिटात, पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला 1:2 चं टार्गेट देते प्राइस. लक्षात घ्या, 1:2 चं टार्गेट मिळायला 3 मिनिट लागतात. 3 मिनिटे, बरोबर आहे का. ठीक आहे, मी सांगतो का तुम्हाला, इथं तुम्ही 305 रुपयाला एंट्री करत असाल, या रेड कॅन्डलला आपण एंट्री करायला ठरलेलं, बरोबर. ही रेड कॅन्डल चालू असताना मी एंट्री करणार म्हटलं 305 ला. तिथून तिथून तुमचा स्टॉप लॉस हा आहे, मी म्हणतो 270 लावा. ठीक आहे, किती झाला, 35 पॉईंट झाला. टार्गेट किती पाहिजे, 70 पॉईंटचं पाहिजे. 305 आणि 70 किती होतात, 375. इथपर्यंत किती मिनिटात टार्गेट मिळाले, 1 मिनिटात चार्ट लावून बघूया. बघा, इथून तुम्हाला जर एंट्री भेटते तर 1 2 ही किती किती वाजता मूवमेंट झाली सुरू कॅन्डलची, 1:09. 1 2 3 4 चौथ्या मिनिटाला तुमचं टार्गेट 1:2 डन आहे. लक्षात घ्या, पहिला मिनिट, दुसरा मिनिट, तिसरा मिनिट, चौथा मिनिट काय पाहिजे. आणि 1:2 का सांगितलंय तुम्हाला टार्गेट बुक करायला शांत डोक्यानं, हे तुम्हाला चार्ट बघून लक्षात येत असेल. 1:2 किती फास्ट देतं मार्केट, बरोबर एंट्री असल्यानंतर, आणि तिथून मार्केट पुन्हा किती वेळ लावतं पुढची टार्गेट्स द्यायला. 1:2 ला सर का सांगतात 60% बुक करा, कारण की रिलॅक्स माइंडनं, शांत सायकोलॉजीनं आपल्याला ट्रेडिंग करायला शिकायचं असेल तर इथं प्रॉफिट बुकिंग होणं मस्ट आहे. का मस्ट आहे, कारण की मी काय सांगितलं, ज्या झोनच्या ब्रेकआउट नंतर प्रॉफिट बुकिंग एरियामध्ये जातं, त्या झोनच्या सुरुवातीच्या फेजमध्ये मी प्रॉफिट बुक करतो. मी नेहमी काय सांगतो की माझं प्रॉफिट बुकिंग स्टॅटिकला असतं, झोनच्या सुरुवातीला असतं. येतं ना 1:2. बघा, हे काय मी आज सांगितलेलं वाक्य आहे का, आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीनेच ना. ज्या झोनच्या सुरुवातीला, हा झोन किती 5 मिनिटात असेल, 5 मिनिटात लावा तुम्ही. ठीक आहे, बघा 15 मिनिटात लावा आहे, जिथं सप्लाय. महेश सर, हा सर. मी जे सांगतोय माझ्या अपेक्षांचं ओझं, मी आपण पाठीमागे ह्या सायकोलॉजीवर बोलणं झालेलं की झोनच्या सुरुवातीला प्रॉफिट बुक केलं पाहिजे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय होतात, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
येस सर. हे समजलं नाही कोणाला असं आहे का की तुम्ही काय केलं एवढं वेळ मला काही समजलं नाही. की तुम्हाला मग अशी लिंक टाकायसाठी मी जरा हे ओपन केलेलं. बोला. योगेश सरांचा प्रश्न होता. योगेश सर, तुम्हाला समजलं 2 तासात काय बघायला किंवा 1 hour मध्ये एखाद्या टाइम फ्रेम मध्ये आपण बघत असताना काय बघायला, हा तुमचा प्रश्न होता. तिथून आपण डायरेक्ट तुम्हाला एंट्री पर्यंत घेऊन गेलो. तर प्रश्न बाजूलाच राहिला, वेगळंच काय ते सांगत बसलो. आवाज येत नाही सर. आवाज ब्रेक होतो तुमचा, कायच ऐकू येत नाही. दुसरं कोणाला ऐकायचं असेल तर सांगा, मला काय ऐकू येत नाही. समजले. ओके, हा आता यायला लागला. बोला. ओके, ठीक आहे. नेटवर्क प्रॉब्लेम. आता मी तुम्हाला लिंक पाठवतो. हा बोला, काय म्हटलं. ठीक आहे, मी तुम्हाला आता लिंक पाठवतो एक्सनेसची आणि धनची. तुम्ही सगळ्यांनी अकाउंट काढून घ्या. जर कुणाला येत नसेल तर सांगा, तसं आपण त्याचं पण लाईव्ह डेमो घेऊ उद्या पाहिजे तर. ठीक आहे, आता तुम्हाला ट्रेड पर्यंत आणलंय. तुम्ही प्रॅक्टिस करा जराशी आणि ट्रेडिंग करायला शिकवू. मी काय म्हणतो बघा, आता ट्रेडिंग करायला डायरेक्ट शिकूया. त्यासाठी अकाउंट गरजेचं आहे. तुमच्याकडे जर सगळ्यांकडे अकाउंट असतील तर आहे म्हणून सांगा, काय प्रॉब्लेम नाही. नसेल तर तुम्हाला लिंक देतो, त्यानुसार काढा. किंवा तुम्हाला जर दुसरी कोणाची लिंक असेल त्यांच्यानुसार काढणार असेल त्यानुसार काढा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही अकाउंट रेडी आहेत असं मला ज्या दिवशी सांगाल त्यानंतर आपण एक्झॅक्टली ट्रेड कसं करायचं, म्हणजे मी तुम्हाला कॉल ऑप्शन काय आहे किंवा मग ते अकाउंटचं राहू देत, मी स्वतःच सांगतो तुम्हाला उद्या. उद्या हे घेतो मी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग काय असतं. माझी अपेक्षा आहे की ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही लगेच करू नका. ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यापेक्षा मी तुम्हाला शिकवेन बाय काय असतो, सेल काय असतो. ठीक आहे, फक्त या सगळ्या कन्सेप्ट सांगेन मी. बाय काय आहे, सेल काय आहे. आता जसं म्हटलं, मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर, स्ट्राईक प्राइजेस काय असतात, इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं, ऍट द मनी काय असतं, पुन्हा कॉल ऑप्शन काय आहे, पुट ऑप्शन काय आहे. ठीक आहे, ह्या ज्या थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत, यामध्ये स्टॉप लॉस कुठं सेट करता येतो, स्टॉप लॉस कसा ट्रेल करता येतो, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या जर सगळ्या आपण एकाच प्लॅटफॉर्मवर असू तर सगळ्यांना समजवायला इझी पडेल. जर मी धनवरती समजवतोय, तुम्ही झिरोदा वापरताय, तुम्ही एंजल वन वापरताय, तर कदाचित त्याच्यात वेगळे ऑप्शन असू शकतात. माझ्याकडे धनमध्ये वेगळे असू शकतात. ते सगळं मॅच होईल असं नाही. त्यामुळं सगळे एका प्लॅटफॉर्मवर, मोस्ट ऑफ दी तुम्हाला मी धनची लिंक पाठवतो. जर शक्य असेल तर सगळे एकाच प्लॅटफॉर्मवरती या. नसेल तर ह्या डेटावरती तुम्हाला खूप सगळे युट्यूबला व्हिडिओ फ्रीमध्ये पडलेले असतात. सगळ्यात महत्वाचा डेटा काय आहे, तुम्हाला ट्रेडिंग शिकणं, ट्रेड कसं काढणं, ह्या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. लक्षात आलं. तरी सुद्धा मी तुम्हाला युट्यूबवर न ढकलता मी स्वतः सांगेन, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि तुम्ही प्रॅक्टिस करा आणि क्वेश्चन काढा. सर इथं डाऊट आहे, तो क्लिअर केला जाईल. नसेल तर सरळ आपण एक टाइम टेबल बनवू. प्रत्येकानं, मी तुम्हाला स्क्रिप्टची नावं सांगतो, तुम्ही मला सांगा. तुम्ही होय म्हणत असाल तर अगोदर तुमच्याकडून मला रिस्पॉन्स येऊ.
बघा मी प्रत्येकाला 2-2 स्क्रिप्टची नावं देतो. ठीक आहे, प्रत्येकाला 2-2 स्क्रिप्टची नावं देतो. पूर्ण एक आठवडा 5 जण आहोत आपण आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये 4 ते 5 जण हजर आहे. ठीक आहे, अजून 1-2 ह्यात ऍड होतील, काही प्रॉब्लेम नाही. आठवड्यामध्ये 5 ते 6 दिवस तर प्रत्येकाची एक स्क्रिप्ट घेत जाऊ आपण. मग आज महेश सरांची आणि योगेश सरांची 2 स्क्रिप्ट डिस्कस होतील. त्यामध्ये आपण त्याचा टॉप डाऊन अप्रोच करू. मी तुम्हाला नावं देईन किंवा तुम्ही स्वतः सांगा की सर मी या स्क्रिप्टमध्ये केले. मग हे असं जर झालं तर काय होईल की डबल स्क्रिप्ट होण्याचे असतं. त्याच्यामुळे मी जर नावं दिली प्रत्येकाला तर मी नाव टाकून देईन की बाबा हे महेश सरांनी करायची स्क्रिप्ट, ही योगेश सरांनी करायची, ही सुरेखा मॅडमनी करायची, ही आरती मॅडमनी करायची. असं नावं तुम्हाला दिली जाईल प्रत्येकाला 2-2 आणि त्यापैकी कोणतीही एक स्क्रिप्ट प्लस आज एक महेश सरांची, एक योगेश सरांची, परत एक आरती मॅडमची, एक सुरेखा मॅडमची, असं दोघींच्या 2 डिवाइड केल्या जातील. असं एक स्क्रिप्ट प्रत्येक दिवशी घेतली जाईल. मग एक दिवशी ह्या पेअरची घेऊ, एक दिवशी ह्या पेअरची घेऊ, पुन्हा ह्या पेअरची एकदा रिपीट घेऊ, पुन्हा ह्या पेअरची एकदा रिपीट घेऊ. असं पूर्ण एक आठवडाभर करू आपण. ह्यामध्ये 5-10 स्क्रिप्ट आपल्या अनालिसिस करून होतील. मी काय करणार नाही, मी तुम्हाला जिथं चुकतं तिथं सांगितलं जाईल. तुमच्याकडे चार्ट देतो, त्यानुसार तुम्ही अनालिसिस करायचं. तुम्हाला काय वाटतं, असं करूयात का? होय सर. चालेल, ठीक आहे. हा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये आज स्क्रिप्टची नावं पाठवून देतो. सरांचा आवाज ब्रेक होतोय, समजत नाही. तर तुम्ही होय म्हणता असं मी कन्सिडर करतो. नाही म्हणणार नाही तुम्ही. ठीक आहे महेश सर, अजून काय राहतंय सांगा मला. काय नाही सर. ओके. गुड नाईट. थांबूयात आज. गुड नाईट. गुड नाईट. चालेल.